सुधाकर गारे जगदीश देशमुख ही जोडी खरं तर ह्या रायगड नव्हे तर महाराष्ट्रामध्ये फेमस करण्यासाठी ह्या एवन जोडीचा जेवढा वाटा आहे तेवढा ह्या दोस्ती ग्रुपचाही फार मोठा वाटा आहे। आणि याच्यामध्ये जवळपास 10-15 दिवस ह्या दोस्ती ग्रुपमधील सर्व सहकारी अतुल, बाबू, चेतन, त्याच्यानंतर मच्छिंद्र हजारे, आदेश, आमचा मयूर, त्यानंतर वैभव घारे, दस्तूर तुर्डे, त्याच्यानंतर मयूर रोकडे, आमचा भावड्या, त्याच्यानंतर अशी बरीचशी मंडळी, खूप सारी मंडळी आहेत की ज्याच्यामध्ये नावं घेतली तर कमी होतील, परंतु या सगळ्यांचा याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे की या एवन जोडीला फेमस करण्यामध्ये। आणि याच्यामध्ये 4 दिवसाची ही शृंखला, या 4 दिवसाच्या शृंखलेमध्ये प्रेक्षकांनी भरपूर मोठा या ठिकाणी सगळ्या क्रीडा रसिकांना आशीर्वाद दिला आहे। त्याच्यानंतर भिवंडी, पालघर, रायगड, ठाणे, मुंबई ह्या उपनगरातून ह्या शृंखलेमध्ये बरीचशी टीम ह्या ठिकाणी 4 दिवसाच्या याच्यामध्ये सहभाग घेतला, खूप सारा आनंद घेतला। सगळ्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। त्याच्यानंतर खरोखर मी कृतज्ञता व्यक्त करतो की माझ्यावरती आणि भाऊवरती प्रेम करणारी, म्हणजे मी स्वतःला धन्य मानतो की माणसाने कसं असावं, कसं जगावं, त्यापेक्षा आपल्यावर किती चांगलं प्रेम करणारी माणसं ह्या माझ्या पंचकृषीमध्ये तयार झालीत। आणि खरोखर मला मनस्वी अभिमान वाटतो। तसंच या शृंखलेसाठी, या 4 दिवसाच्या मॅचसाठी आमचे सर्वच, त्याच्यामध्ये उत्तम देशमुख, मनोहर पवार, बंडू शेठ तुर्डे, मधुकर शेठ घारे, माझा भावड्या, रविमामा माझे मामा, असं असंख्य हात याच्या मागे आहेत। त्यामुळंच ही शृंखला यशस्वीपणे, या तिसरं पर्व यशस्वीपणे पार पाडलं गेलं। याच्यामध्ये बरेचसे अजूनही अप्रत्यक्ष हात ह्या मागे आहेत, म्हणून ही शृंखला आपण यशस्वीपणे पाडू शकलो। गेल्या वर्षी ह्या दोस्ती ग्रुपसाठी मी एक शब्द दिला होता की पुढच्या वर्षी याच्यामध्ये आपल्या बाईक असेल, याच्या पुढे मी तुम्हाला शब्द देतो की जोपर्यंत भाऊची माझी दोस्ती, जोपर्यंत माझा शेवटचा श्वास आहे, तोपर्यंत भाऊची माझी मैत्री 100% असणार आहे। आणि तशीच ह्या एवन दोस्तीसाठी, एवन जोडीसाठी ह्या दोस्ती ग्रुपची मैत्री तशीच असणार आहे। आणि पुढच्या वर्षी 2 बाईक असतील, या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो। अशाच प्रकारे तुम्ही यामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा उत्तमरित्या। आज पण 4था दिवस असताना कुठेही गालबोट न लागता उत्तमरित्या ही खंडाई मातेच्या ग्राउंडमध्ये यशस्वीपणे ही आपली स्पर्धा पार पाडली। सगळ्या क्रीडा रसिकांचं या ठिकाणी मी खरोखर आभार व्यक्त करतो। आणि माझ्यासाठी खऱ्या अर्थाने ह्या दोस्ती ग्रुपचं मानल तेवढं आभार मी कमी आहेत। मी माझ्याही शेवटच्या क्षणापर्यंत ह्या दोस्ती ग्रुपचा उपकार मी कधी विसरणार नाही। कारण आज जरी भाऊ, सुधाकर भाऊ आणि मी, जरी ही दोस्ती आमची जरी या कर्जत खालापूरमध्ये फेमस असेल, परंतु महाराष्ट्रामध्ये अवघ्या यूट्यूबच्या लाईव्हमधून अख्खा महाराष्ट्र यामध्ये बघतोय। आणि ही फेमस करण्यामागं हा दोस्ती ग्रुपचा खूप मोठा हातभार आहे। मी याच्यातल्या प्रत्येक सदस्याचं अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचा मी आभारी आणि ऋण व्यक्त करतो। एवढं बोलतो आणि थांबतो। पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही दर्जेदार उत्तमरित्या ही स्पर्धा ह्या ठिकाणी आपण ह्याच ग्राउंडवरती, खरं तर ही स्पर्धा एवन जोडीची यावर्षी आमदार चषक म्हणून या रूपात आम्हाला बघायची होती, परंतु काही अर्थी थोडंसं अपयश आलं। पण अपयशातून खचून जाणारी माणसं नाही आहेत आम्ही। पुन्हा त्या दिवशी, त्या क्षणाला आम्ही काम चालू केलं आहे। आणि येणारा काळ 2029 हा आमचा असेल। आणि त्यावेळेस 2029ला आमदार चषक ह्याच ग्राउंडवरती भव्य दिव्य, आणि तो पण 4 चाकी, त्यावेळेस प्रथम पारितोषिक असेल, या ठिकाणी तुम्हाला सांगेल। आणि पुढच्या वर्षी अशी उत्तमरित्या आपण